वंदे मातरम. सप्रेम नमस्कार मित्रांनो. आज विद्यार्थी असो किंवा व्यावसायिक किंवा पत्रकार, कठीण कामे सोडवण्यासाठी आपण तातडीने AI कडे वळतो. यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग असे म्हणतात. म्हणजे आपल्या मेंदूचे कष्ट दुसऱ्यावर ढकलणे. पण यामुळे आपण आपल्या विचारशक्तीचे स्नायू कमकुवत करीत आहोत का? तंत्रज्ञानाने आपल्याला स्मार्ट बनवायला हवे, मात्र आपण आळशी होतोय का? लक्षात घ्या, AI हे काम संपवण्यासाठी आहे, विचार संपवण्यासाठी नाही. प्रत्यक्षात मात्र काय होतंय? या विषयाच्या अनुषंगाने प्रख्यात संशोधक मुर्शिदुल बारी आणि त्यांच्या टीमने नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या झालेल्या संशोधनावर निष्कर्षाच्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. महत्वाचा विषय आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहत आहात द ॲक्वेरियस इनसाइट्स हे यूट्यूब चॅनल. हे चॅनल आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, मानवाने हजारो वर्षात अनेक साधने निर्माण केली. सुरुवात कशापासून झाली? चाक, नंतर छापखाना, वीज, संगणक, इंटरनेट आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. प्रत्येक साधनाने आपल्याला काम करण्याची पद्धत बदलली. पण आता जे आलंय AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI हे कदाचित इतिहासातील पहिले साधन असे आहे जे आपल्याला काम करण्याच्या पद्धतीलाच नाही तर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीला स्पर्श करत आहे. हळूहळू तुम्हाला अनुभव येईल. काहींना येतोय, काहींना आलाय. AI हे काम संपवण्यासाठी आहे, विचार संपवण्यासाठी नाही. आपली विचारशक्ती हाच आपला सर्वात मोठा वारसा आहे. तो टिकवून ठेवणे आपल्या हातात आहे मित्रांनो. आणि हे संशोधन स्पष्ट सांगतंय की चिकित्सक विचार करणे म्हणजे केवळ गुगलवर उत्तर शोधणे नव्हे. यात विषयाचे सखोल विश्लेषण, तार्किक मूल्यमापन आणि अनिश्चिततेमध्ये टिकून राहण्याची जिद्द असते. जेव्हा आपण AIच्या उत्तरावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो तेव्हा आपली तर्कशक्ती, रिझनिंग पॉवर आणि स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. आजच्या जगात AI माहिती देऊ शकते, पण योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याचा विवेक फक्त तुमच्याकडेच आहे मित्रांनो. या अभ्यासाचे निष्कर्ष काय आहेत ते आपण बघू. मुर्शिदुल बारी आणि त्यांच्या टीमने नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून जे निष्कर्ष बाहेर आले आहेत ते आपण पाहू. पहिला, आपण सर्वजण एका अशा टप्प्यावर आहोत जेथे AI आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेला आता आकार देतोय. आपली लर्निंग प्रोसेस आहे. दुसरं, जे लोक AIला फक्त सपोर्टिंग टूल मानतात ते अधिक प्रगत आहेत. पण जे लोक पूर्णपणे AIवर अवलंबून आहेत त्यांची स्वतःची कल्पनाशक्ती आणि संयम कमी झालेला दिसून येतोय. लक्षात घ्या, AI हे काम संपवण्यासाठी आहे, विचार संपवण्यासाठी नाही. यावर उपाय काय आहेत ते पण आपण बघू. तर मग काय आपण करायला हवं? पहिलं, AIला तुमचा मालक बनू देऊ नका. त्याला तुमचा सहकारी बनवा, असिस्टंट, संशोधन सहाय्यक अधिकारी बनवा त्याला. तुम्ही मुख्य संशोधक व्हा. दुसरं, AIने दिलेली उत्तरे स्वतः तपासा, व्हेरीफाय करा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किमान 10 मिनिटे स्वतः विचार करा. शेवटी इतकंच, तंत्रज्ञानाने आपल्याला स्मार्ट बनवायला हवं, आळशी नाही. आपली विचारशक्ती हाच आपला सर्वात मोठा वारसा आहे आणि तो टिकवून ठेवणे आपल्या हातात आहे. मित्रांनो, बघा, इतिहासाची एक रीत आहे, तुम्ही बारकाईने बघा. कॅल्क्युलेटर आल्यानंतर काय झालं? गणित संपलं का? गणित संपलं नाही, उलट गणिती प्रगत वेगाने झाली. इंटरनेट आल्यानंतर काय झालं? पुस्तकं संपली का? उलट ज्ञानाचे दालन सर्वांसाठी खुले झाले. आणि आता आज
ए आय आल्यानंतर मानवी विचारही संपणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, जो विचार करणं थांबवेल त्याच्यासाठी ए आय धोकादायक ठरू शकतो. पण जो व्यक्ती ए आयचा वापर स्वतःची विचारशक्ती अधिक मजबूत करण्यासाठी करेल, त्याच्यासाठी ए आय ही मानवजातीने निर्माण केलेली सर्वात मोठी बौद्धिक शक्ती ठरू शकते. तुम्ही ठरवा, तुम्हाला ए आयचा गुलाम बनायचा आहे की त्याला तुमचा सर्वात मोठा बौद्धिक साथीदार बनवायचा आहे. तुमच्या विचारांची दिशा आजच निवडा. फार डिपेंड राहू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. कारण विचार करणे थांबवू नका. विचारच आपल्याला माणूस म्हणून जिवंत ठेवतात. पुढच्या भागात भेटू अशीच वेगळी माहिती घेऊन. त्यासाठी आपलं हे द ॲक्युरेस इन्साईट हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.